हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू तुझे दोन्ही कान नीट उघडे ठेवून ऐक की या घरचे नीती नियम जसे पहिले होते तसेच पुढे राहतील. आज बाबांनी आईंना एवढं ऐकवलं की मी स्वतःला खूप मुश्किलीने सांभाळलं. मला तर असं वाटत होतं की मी बाबांना सांगावं की यामध्ये आईंची काहीच चूक नाहीये. पण मग नंतर मला आईंचं बोलणं आठवलं. तुला काय वाटतं शकुंतला, या घरात जे काय होतं ते आम्हाला कळत नाही वय. कदाचित तू विसरत असशील की या घरात एखादं पान जरी हल्लं ना तर त्याचा आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचतो. आणि तू आमची तक्रार करायला आईकडे पोहोचलीस. पूजा, अगं पूजा दे, मी तुझी मदत करते. नग अजून तुझ्या हातून चुलीची पूजा नाही झाली म्हणून तू जेवण करू बी शकत नाही आणि वाढू बी शकत नाही. अगं आजी, या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या, यांना आता काही अर्थ नाही. आणि जर आकांक्षा पूजाला मदत करणार असेल तर पूजालाही काम करणं खूप सोपं पडेल. इराज, रीत किती बी जुनी असू दे ती निभावण्यासाठी असते. आणि याच रीतींपासनं कळतं की नवीन सुनबाई घरात आलीये. आणि मग धाकटी सुनबाई आहे की शकुंतलाला मदत करायला. काय शकुंतला, मी चुकीचं बोलतेय? मग ठीक आहे आजी, तुम्ही लवकरात लवकर आकांक्षाकडून चुलीचं पूजन करून घ्या. कारण आकांक्षा पण घरची कामं करण्यात पूजाला मदत करू शकेल. ठीक आहे ना आजी? ठीक आहे, मी लवकरच आकांक्षाचं चूल पूजन करते. आई लगेच पंचांग बघून एक शुभ दिवस सांगा. आम्ही हिच्याकडून चुलीची पूजा करून घेऊ. मुहूर्त बघायची काय बी गरज नाहीये. उद्याचा दिवस बी लय चांगला आहे. उद्या चूल पूजन करून घ्या आकांक्षाचं. बरं आहे. बरं ठीक आहे विराज, आता आपण काही कामाच्या गोष्टी करूया. हो बाबा. ते लालवानीकडनं आपण ऍडव्हान्स घेतलेलं आहे तर त्यांचं काम लवकर सुरू करूया. कसं आहे विराज, ही व्यापाराची गोष्ट आहे त्यामुळं लालवाणीचा आपल्यावरनं विश्वास उडण्या अगोदर त्याचं काम सुरू करून संपवून टाकू. बाबा, जर या बाबतीत आपण नंतर बोललो तर बरं होईल. ठीक आहे, पण या गोष्टीवर लक्ष ठेव की लालवानीच्या जमिनीवर ते लोक त्यांचं ऑफिस तर बनवणार नाहीत ना. हे NGO वाले लोकांचं भलं करण्याच्या निमित्तानं
दुसऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करतात. हो बाबा. आणि हो ते NGO वाले पुराव्याच्या निमित्तानं काही कागद मागत असतील जमिनीचे तर मला सांग, मी काही ना काही करून ते कागद मिळवीनच. बाबा, बस तृष्णा, 1-2 दिवसांचीच गोष्ट आहे आता. जेव्हा उमा आणि बिंदिया या घरातून निघून जातील तेव्हा सगळं व्यवस्थित होईल. पण आई, बिंदिया अपूर्वासोबत ऑफिसला पण तर जाते. तिला जर काही त्यांना समजावून सांगायचं असेल तर ती तिथेही सांगू शकते. तृष्णा, बिंदिया आणि उमा या घरातून निघून जातील ना, तेव्हा तू आणि अपूर्व कुठेतरी बाहेर फिरायला जा. तिथे ना बिंदिया असणार ना कोणी दुसरं. मग तू अपूर्वच्या मनातले सगळे गैरसमज दूर कर. अरे अपूर्व, तुम्ही इतक्या लवकर आलात? का स्वतःच्या घरात लवकर सुद्धा नाही येऊ शकत का मी? त्यासाठी सुद्धा वेळ पाहावा लागणार? नाही नाही अपूर्व, मला असं नव्हतं म्हणायचं. अरे अपूर्व बेटा, आज इतक्या लवकर आलात? त्याचं काय ना काकू, ऑफिसमध्ये आज काम कमी होतं म्हणून लवकर घरी आलो. चला बरंच झालं. तसंही दिवसभर काम करून तू थकतोस, मग आराम करण्यासाठी पण वेळ हवा ना. काय झालं आई? कुठली चिंता आहे का? इतकी उदास का वाटत आहेस? नाही, काही काळजीचं कारण नाही. पण मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हो आई, तर सांग ना. इकडे तर सगळे आपलीच लोक आहेत, कोणी परके थोडी आहेत. पण बिन काही नाही आई. बोल, काय झालंय? बिंदिया, मला हे सांगायचं होतं की आता तुला नोकरी पण लागलीये आणि पैसेही कमवतेस तू. का नाही आपण आता दुसरीकडे राहूयात? का आई, काय झालं? का काकू, तुम्हाला कोणी काही बोललंय का जो तुमच्या मनात अचानकपणे हा विचार आला? हे बघा काकू, हे देखील तुमचंच घर आहे आणि तुम्ही या घरात अगदी परके नाही आहात, तर आपल्याच माणसासारखे राहा. हो अपूर्व, आम्ही या घरचे सदस्यच आहोत. पण आम्ही विचार केला की आम्ही म्हणजे कोणी काकू? म्हणजे मी आणि कल्याणीने विचार केला की बिंदिया आणि मी कुठे दुसरीकडे जाऊन राहतो. म्हणजे तू तुझा वेळ घरी देऊ शकतोस आणि तृष्णालाही तुझा तू वेळ देऊ शकतोस ना. बस काकू, आता मला समजलंय की तुम्ही कोणाला या घरात नकोसे आहात. सुकन्या आमच्या कन्या. आता मला समजलंय की तुम्ही कोणाला या घरात नकोसे आहात. पण ह्यांना वाटतं म्हणून असं काहीच नाही होणार.
इथे तेच होणार जे माझ्या मनात आहे. अपूर्व, जर मी आणि उमाने हा निर्णय घेतलाय की बिंदिया आणि उमा या घरातून निघून जातील, तर काहीतरी विचार करूनच घेतलाय. आणि मला माहितीये की या घराचं भलं कशात आहे. अच्छा, आई तुला या घराबद्दल चांगलं हवंय का? तेव्हा कुठे गेले होते विचार जेव्हा तू मला आणि तृष्णाला वेगळं करायच्या नादात होतीस? हा, आठवतंय काही? तेव्हा कुठे गेली होती तुझी भलाई जेव्हा तू माझ्या बाबांना नेहमी त्रास द्यायचीस? आणि एक सांगू तुला, तू माझ्याबद्दल आणि घराच्या चांगल्याबद्दल विचार करणं सोडून दे. अपूर्व, तू गोष्ट दुसरीकडेच भरकटवतोयस. आधीची गोष्ट काही वेगळी होती. तेव्हा मला वाटायचं की पैसाच सगळं काही आहे. पण आता मला कळून चुकलंय की पैशांपेक्षा मोठी नाती असतात आणि कोणतंही नातं असं तुटायला नको. हे तुला तेव्हा कळलं जेव्हा बाबा या जगातून निघून गेले होते. आणि आज तुला असं वाटतं की या घराची भलाई त्यामध्येच आहे जेव्हा या घरातून बिंदिया आणि काकू निघून जातील. असं येऊ शकतं तुला नंतर पश्चाताप होईल. म्हणून आई, या घराच्या चांगल्याबद्दल आणि माझा विचार करायचा आता सोडून दे. कारण आता मी तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार आहे. अपूर्व, मला असं वाटतंय की काकूंचं बोलणं खरं आहे. आम्हाला दुसरीकडे जाऊन राहायला हवं. शेवटी कुठपर्यंत मी आणि आई तुमच्यावर ओझं बनून राहू? नाही बिंदिया, तू या घरामध्ये ओझं म्हणून नाहीयेस. मी तुला माझं मानतो आणि तुम्ही दोघेही या घराचे सदस्य आहात. बिंदिया, तू माझी गरज आहेस आता. आय मीन, म्हणजे मला गरज आहे तुझी, कारण तू माझ्या ऑफिसमध्ये काम करतेस. कधी कधी असं होतं की ऑफिस मधल्या कामाचा लोड आपण घरी येऊन देखील पूर्ण करतो. पण तू इथून निघून गेलीस तर काम तर माझं अर्धवट राहील ना. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही इथेच राहा. पण अपूर्व, माझ्यामुळे? माझं म्हणणं असं आहे की आपण ऑफिसमध्ये एवढं काम करतो की तू तृष्णाला वेळच देऊ शकत नाहीस. होऊ शकतं की तृष्णाला याचा त्रास होत असेल. पण मला असं वाटत नाही की तुम्ही इथे राहण्याने तृष्णाला काही त्रास होत असेल. काही तृष्णा, तुला यांच्यापासून काही त्रास होतोय का? बोल तृष्णा. तू अजिबात मध्ये बोलू नकोस आई. मी तृष्णाला विचारतोय. पाहिलं, तृष्णाला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून काकू, तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास नका ठेवू. हा माझा निर्णय आहे की तुम्ही आणि बिंदिया माझ्या सोबत राहाल माझ्या घरात. उमाला माहितीये की अपूर्वला माझा तिरस्कार आहे. मग तिने हे का सांगितलं की मला पण पाहिजे की बिंदियाने जायला हवं? तिला हवं असतं तर तिने फक्त स्वतःचं नाव सांगितलं असतं ना. असं तर नाही ना की उमाला समजायला माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे. सुकन्या आमच्या कन्या. आजी, ये पूजा.
काय झालं पूजा? तुला काही बोलायचंय? धाकटे सुनबाई तुला काहीतरी विचारतीये. काय झालं? आजी, तुम्ही आकांक्षासाठी चुलीची पूजा करताय का? आजी, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही बाबांच्या शत्रूला जरा जास्तच सन्मान देताय? पूजा, इथे प्रश्न मित्र किंवा शत्रूचा नाहीये. आकांक्षा आपल्या घराची सून म्हणून आलीये. आणि राहिला प्रश्न तुझ्या बाबांच्या शत्रुत्वाचा, तर ते आपल्या घरातल्या परंपरा जाणतात. आम्ही या दोन गोष्टींना एकत्र नाही करू शकत. अहो पण आई, ह्या सगळ्या गोष्टीवरून मला असं वाटतं की माझ्यात आणि त्या आकांक्षामध्ये काही फरक नाहीये. ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सगळं माहिती आहे आकांक्षाबद्दल. पण तरीही तिचा इतका सन्मान केला जातोय की जेवढा मला आजपर्यंत मिळाला नाही. पूजा, तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे? हेच की आकांक्षाला ह्या घरात येऊन अजून 4 दिवसही नाही झालेत आणि दररोज तिच्यासाठी नवीन कार्यक्रम केला जातो, हे बोलून की ही आमची परंपरा आहे, रीतिरिवाज आहे. मग ह्या सगळ्या रीतिरिवाज आणि परंपरा माझ्याकडून का नाही करून घेतल्या आई? की मी या घरची सून नाहीये? पूजा, कदाचित तू हे विसरतेस की आम्ही तुझ्याकडूनही ही पूजा करून घेणार होतो, पण तू भाजल्यामुळे आमच्याकडून ते शक्य नाही झालं. हो आई, मला चांगल्या प्रकारे माहितीये की मला भाजल्यामुळे आपण चुलीची पूजा नाही करू शकलो आई. पण आई, तुमच्या मनात जर असतं तर ती पूजा परत झाली असती, पुन्हा करू शकलो असतो पूजा. पण मला माहितीये तुम्ही नेहमी माझ्यासोबत असंच करता. पूजा, हा तुझा एक गैरसमज आहे. विशाल आमचा सावत्र मुलगा नाहीये की आम्ही त्याच्या बायकोशी असा भेदभाव करू. पण तुझ्या वेळी परिस्थिती तशी होती की आमची इच्छा असूनही आम्ही ते नाही करू शकलो. परिस्थिती? आई, परिस्थिती सगळ्यात जास्त आत्ता खराब आहे. ती मुलगी जिने ह्या घरची एवढी बदनामी केली, जिने बाबांना इतकं नाराज केलं, ती आज ह्या घरी आहे, ह्याच घरी, आणि तिला सगळं मिळतंय, मान देखील आणि सन्मान देखील. आणि जेव्हा माझं लग्न झालं होतं त्यावेळेस कोणालाच या घरची परंपरा आणि रीतिरिवाज आठवले नाही. आणि आज या घरची प्रत्येक व्यक्ती त्या आकांक्षाला आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नात आहे. सुकन्या आमच्या कन्या. आणि आज या घरची प्रत्येक व्यक्ती त्या आकांक्षाला आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नात आहे. मला सगळं समजते आई. बघ बाई पूजा, तू नाराज नको होऊ. आणि जसं तू म्हणतेस ना तसं काय बी नाहीये बघ. आणि तू तर आधी लगीन करून आलीस ना या घरी. जशा आमच्यासाठी ईशाला आणि इराज आहेत ना, तशीच तू आणि आकांक्षा बी आहे. हीच गोष्ट तर मी समजवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की माझ्यात आणि त्या आकांक्षात खूप जास्त फरक आहे आजी. मग तुम्हाला हे सगळं का नाही कळत आहे? मी नेहमी प्रत्येक क्षणी बस हाच विचार करत असते आई की ह्या घरचा मान कसा उंचावू.
ह्या घरातल्या व्यक्तींना कसं एकत्र आणू? आणि ती आकांक्षा, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना आई, की ती या घरची, बाबांची शत्रू आहे. तरी देखील तुम्ही तिला आणि मला एकसारखं समजता. असं काही नाहीये पूजा, आम्ही तुला समजतो. आई, मला समजावू नका. मला चांगल्या प्रकारे कळतंय सगळं. पूजा, आमचं म्हणणं तर ऐक. सुनबाई, काही समजत नाही आई. आकांक्षाच्या येण्यानंतर पूजा एवढी अस्वस्थ काय? ना तिला भेटते ना तिच्याशी बोलते. असं का करते पूजा? काही झालं तरी आकांक्षा या घराची सून आहे, पूजाची मोठी जाऊ. तिने आकांक्षाबद्दल असा विचार नको करायला. नाही सुनबाई, असं काय बी नाहीये. आणि आकांक्षा आत्ता तर लगीन करून या घरात आली. आणि तुला तर माहिती आहे ना की दिनूला बी ती अजिबात पसंत नाही. आणि तरी भी तिची समद्यांशी ओळख करून दिली आणि चूल पूजेची तयारी बी चालू आहे. तुला तर माहिती आहे ना की धाकट्या सुनबाईच्या चूल पूजे दिवशी काय दुर्घटना घडली ते, आणि बिचारीने काय काय सहन केलं. आणि ती धाकटी असल्यामुळं तिला तो मान सन्मान बी नाही मिळाला जो मिळायला पाहिजे. म्हणून कदाचित नाराज आहे बिचारी. हो, स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या